देवाच्या वचनाकडे जात असताना कोण, कुठं, केव्हा आमचा परिचय कसा करून देईल हे फार महत्वाचं आहे. परंतु हे देवाचे दास आहेत, हे देवाचे सेवक आहेत, हे देवाचे भक्त आहेत. असे देखील मंडळीतले बहीण भाऊ, समाज, मित्रमंडळी आमची ओळख करून देत असते. परंतु सगळ्यात मोलाची गोष्ट आहे माझ्या तुमच्या जीवनामध्ये आमच्या प्रभूनं आमची ओळख करून दिली पाहिजे. आणि हा जो प्रभू आहे माझा तुमचा, हा ओळख देणारा प्रभू आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ओळख न देणारा. आमचा विषय आज आहे ओळख देणारा प्रभू आणि ओळख न देणारा प्रभू. या विषयाकडे जात असताना आम्ही देवाच्या वचनाकडे जाऊया. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि वचन 26 या वचनाकडे लक्ष देणार आहोत. थोडक्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी पाहूया आणि त्या 26 वचनामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे पुढच्या लोकांना. योहान शुभवर्तमान अध्याय 10वा आणि वचन 26. तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरापैकी नाही. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त समोरच्या लोकाला त्यांच्या मेंढरापैकी गणित नाही, मोजत नाही. तो त्यांना हे सांगतो, तुम्ही माझ्या मेंढरापैकी नाही. ओळख न देणारा प्रभू, जे त्याचे नाहीत, जे त्याच्या मेंढरापैकी नाहीत, अशांना तो कधीही ओळख देत नाही. दुसरी पहिली महत्वाची गोष्ट आहे, विश्वास न ठेवणारे यांना सुद्धा तो ओळख देत नाही. आणि म्हणून आज आम्ही हे पाहणार आहोत, ओळख न देणारा प्रभू. दुसरी गोष्ट आहे ओळख देणारा प्रभू. आणि म्हणून पहिला मुद्दा आम्ही बघूया प्रभू कसा आम्हाला ओळख देतो त्या बाबतीत. वचन 27. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझे मागे येतात. ह्या 27 वचनामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मेंढराची ओळख देत आहे आणि त्याच्या मेंढराची क्वालिटी, योग्यता तो प्रगट करतो. त्या योहान शुभवर्तमान 10वा अध्यायाच्या 27 वचनामध्ये तो म्हणतो त्याच्या मेंढराची क्वालिटी, योग्यता, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. दुसरी मत, मी त्यांना ओळखतो. तिसरं, ते माझे मागे येतात. म्हणून आपल्या मेंढरांना ओळख देणारा हा प्रभू आहे. असं म्हणत नाही की माझी मेंढरे मला ओळखतात. तो असं म्हणतो, मी त्यांना ओळखतो. म्हणून ओळख देणारा प्रभू. दुसरं वचन आम्ही पाहिलं आहे पहिल्या मुद्द्यामध्ये, ओळख न देणारा प्रभू. आता बघूया प्रभू येशू ख्रिस्त कोणाकोणाला ओळख देत नाही. काही उदाहरण घेऊया आणि काही महत्वाच्या गोष्टीकडे बघूया. पुन्हा वचन बघूया आपण. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 7वा अध्यायाचं 23 वचन मी वाचतो, लक्ष द्या. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेल की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अनाचार करणाऱ्यांनो, माझ्याकडून निघून जा. मत्तई शुभवर्तमान 7वा अध्याय 21, 22 आणि 23 वचनामध्ये जर वाचलं, प्रभूचं बोलणं ह्या ठिकाणी त्या लोकांना एक कडूपणाचं लागत आहे. मला प्रभूजी म्हणणारे ह्या सर्वांचा प्रवेश स्वर्गामध्ये होईल असं नाही. तो जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याच मात्र होईल. त्या दिवशी पुष्कळ जर मला म्हणतील, प्रभू प्रभू, मी तुझ्या नावाने संदेश दिला, मी तुझ्या नावाने चमत्कार केले, मी तुझ्या नावाने महत्कृत्य केले नाहीत काय? तेव्हा तो म्हणणार आहे त्यांना, मला तुमची कधीच ओळख नव्हती. अनाचार करणाऱ्यांनो किंवा वाईट कृत्य करणाऱ्यांनो, माझ्याकडून निघते व्हा, चालते व्हा. ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना ओळख देत नाही जे त्याच्या मेंढरापैकी नाही. आज पुष्कळ ठिकाणी आम्ही हे ऐकतो आणि पाहतो की बायबलचा अभ्यास करून प्रवचन देणारे आज आमच्या समोर पुष्कळ लोक आहेत. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलं की आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला.
परंतु तारणाचा अनुभव आणि पाप क्षमेचा अनुभव जो विश्वास या ठाई होत प्रभूला दिसत नाही, त्या बाबतीत आम्ही ह्या गोष्टी पाहतो की बायबलचा अध्ययन करणारे काही लोक असे असतात की प्रभूच्या नावाने संदेश भविष्य प्रगट करतात, भूत देखील काढतात आणि महत्कृत्य देखील करतात. परंतु अशा लोकाला प्रभू कधीही ओळख देत नाही. तर असं म्हटलेलं आहे वचन 23 मध्ये, अव अनाचार करणाऱ्यांनो किंवा अव वाईट कृत्य करणाऱ्यांनो, माझ्याकडून चालते व्हा, मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्ही पाहतो ओळख न देणारा प्रभू, आणि त्यांच्या कृत्यावर त्यांनी बोट ठेवलं. ते चांगले कृत्य करतात त्याच्यावर त्यांनी बोट नाही ठेवलं. प्रभूच्या नावाने संदेश देतात, भूते काढतात, चमत्कार करतात, त्याच्यावर त्यांनी बोट नाही ठेवलं. त्यांच्या अंधारातील जीवन जे आहे, जे गुप्तपणे आहे, जे प्रभूशिवाय कोणाला माहित नाही, अशा त्यांच्या वाईट कृत्यावर त्यांनी बोट ठेवलं. लोकांसमोर त्यांचं जीवन उत्तम आहे, लोकांसमोर त्यांचं जीवन चांगलं आहे, परंतु अंधारातलं जीवन समोरच्या लोकांना माहित नाही. आणि म्हणून तो त्यांच्या त्या अंधारातील कृत्यावर बोट ठेवतो आणि म्हणतो, मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. प्रियांनो, हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत माझ्या तुमच्या जीवनासाठी. देवाचा भक्त, देवाचा दास, देवाचा सेवक असे म्हणून कित्येक लोक आमचा परिचय, आपला परिचय देतात किंवा ओळख देतात किंवा ओळख करून घेतात. परंतु खरी ओळख आम्हाला प्रभू देणार आहे. प्रभू देणार आहे. तो आपल्या दासाविषयी ओळख देतो, तो आपल्या मेंढराविषयी देखील ओळख देतो. तो आपल्या दासाविषयी असं म्हणतो, अरे भल्या आणि विश्वासू दासा, थोड्याशा गोष्टीविषयी तू विश्वासू राहिलास. तो त्याची पाठ थोपवून तो त्याच्या दासाबद्दल देखील ह्या गोष्टी प्रकट करतो. परंतु ह्या मत्तईच्या 7व्या अध्यायामध्ये 21, 22, 23 वचनामध्ये ह्या लोकांना तो बिलकुल ओळख देत नाही. पुन्हा एक उदाहरण बघूया आपण त्याच वचनामध्ये, मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि 12 वचनामध्ये 10 कुमारीचा दृष्टांत आहे. मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्यायाच्या 12 वचनामध्ये असं म्हटलं आहे, त्यांनी त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. 10 कुमारीपैकी 5 कुमारीला प्रभू म्हणतो, जे मूर्ख आहेत, मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. खरं पाहिलं असता ह्या 10 कुमारी प्रभूचे वाट पाहत बसल्या. मध्यरात्री सुमारास वाणी झाली, प्रभू आला आहे, उठा, तयारी करा, सिद्ध व्हा. पण ज्या मूर्ख होत्या त्यांचं तेल संपलं आणि ते बाजारात जाऊन तेल विकत घ्यायसाठी गेले होते. परंतु तितक्या प्रभू आला आणि ज्यांची तयारी झाली होती त्यांना तो घेऊन गेला. दार बंद झालं आणि असं म्हटले, आत लग्नात गेले. नंतर ह्या आल्या ज्या मूर्ख आहेत आणि ते म्हणा, प्रभू प्रभू दार उघड. त्या प्रभू त्यांना म्हटला, मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. 10 जण प्रभूची वाट पाहतात, परंतु ओळख देणारा प्रभू हा त्यांना ओळखतो जे त्याच्या मेंढरापैकी आहे, जे मेंढर त्याची वाणी ऐकतात, जे मेंढर त्याच्या मागे जातात. हा आपल्या मेंढरांना प्रभू कसा ओळख देतो, तो त्यांना ओळख देत नाही जे त्याचे नाही. स्पष्ट प्रभूचं ह्या ठिकाणी बोलणं आहे, कडू आहे पण फार गोड आणि उत्तम आहे. पुन्हा उदाहरण बघूया, लुकाचं पुस्तक 13व्या अध्यायाच्या 25 वचनामध्ये पाहायला मिळते. याच्या बाबतीत, घर धन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागणार, प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा. तेव्हा मी तुम्हाला उत्तर देतो, तेव्हा मी तुम्हाला उत्तर देईल, तुम्ही कुठले आहात हे मला माहित नाही. आता ह्या ठिकाणी प्रभू म्हणतो, तुम्ही कुठले आहात हे मला माहित नाही. प्रभू त्या मेंढराला ओळख देत नाही जे प्रभूचे नाहीत. पुन्हा उंचावतो, प्रभू त्याला म्हणतो, तुम्ही कुठले आहात, कुठले आहात, कुठून आला आहात, कुठले आहात तुम्ही. सर्व ज्ञानी, सर्व असा आपला परमेश्वर आहे, सर्व समर्थ आहे, सर्व ज्ञानी आहे.
स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माण करणारा देव आहे, आदि व अंत आहे, सर्व काही त्याला माहित आहे. परंतु ह्या लोकांबद्दल, ह्या ज्याचे त्याचे जे त्याचे मेंढर नाही त्यांच्या बाबतीत तो म्हणतो, अरे तुम्ही कुठले आहात, कुठले आहात तुम्ही, मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. फार धक्कादायक गोष्टी आहेत त्या लोकांना ह्या. जो निर्माण करणारा, जो उद्धार करणारा, नवीन जन्म देणारा, तारण विदित करणारा, तारण करणारा, मरणातून जीवनात नेणारा, मरणातून उठविणारा प्रभू त्याला म्हणतो, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कुठले आहात. प्रियांनो, जीवनामध्ये जगत असताना ठीक आहे, फार उत्तम, देवाला धन्यवाद, जो कोणी आमची साक्ष देतो जगातल्या लोकांपैकी मी प्रभू धन्यवाद देतो. परंतु सगळ्यात मोलाची ओळख देणारा हा प्रभू आहे. माझ्या तुमच्या जीवनाची उत्तम रीतीने ओळख पटवून देणारा हा प्रभू येशू आहे. आणि आम्ही त्या प्रभूकडं एक, आम्ही वाणी ऐकली पाहिजे. दोन, प्रभू मला ओळखतो, ह्या महत्वाच्या गोष्टीकडे आम्ही सदैव लक्ष दिलं पाहिजे. तीन, त्याच्या माग माग जाणारे हे त्याचे मेंढर, हे खऱ्या मेंढरांची खरी क्वालिटी आहे. आज बऱ्याच ठिकाणी लोक मंडळ्या बदलतात, हो काय माहित काय कारण आहे. ह्या इथून निघून तिथून, तिथून निघून तिथून, काय मेंढर आहेत काय माहित नाही, काय उद्देश आहे त्यांचा. एका ठिकाणी बसतात, दुसऱ्या ठिकाणी उठतात, दुसऱ्या ठिकाणी बसतात, तिसऱ्या ठिकाणी जाऊन बसतात, आणि त्यांच्या जीवनातून प्रभू प्रगट होतच नाहीये. आणि आमचं जर प्रभू सारखं भाषण जर त्यांना आम्ही सांगितलं तर त्यांना ते कडूपणाचं वाटते, आणि लगेच ते देवाच्या दासाला, देवाच्या सेवकाला, देवाच्या भक्ताला नाव बोट ठेवायची सुरुवात करतात. परंतु ह्या ठिकाणी जेव्हा प्रभू बोलतो तेव्हा तेव्हा सगळ्याच मन आणि तोंड बंद होत असत. सगळ्यात मोलाची गोष्ट आहे, माझ्या प्रभूनं माझी ओळख दिली पाहिजे. आणि म्हणून प्रभू ह्याला म्हणतो, तुम्ही कुठले आहात, कोणत्या मंडळीचे आहात, कुठून आला आहात, कशासाठी आला आहात, मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. ओळख न देणारा प्रभू त्या लोकांना जे त्याच्या मेंढरापैकी नाही. आणखीन बघूया वचन, योहान शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 15वा अध्यायाचं 6वं वचन. फार महत्वाच्या गोष्टीकडे प्रभू आमचं मन वळतो. वचन 6, जो कोणी माझ्यामध्ये राहिला नाही त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. प्रभू ह्याही फाट्याला ओळख देत नाही. खरं पाहिलं असता हे फाटे जे आहेत त्यात द्राक्ष वेलातून आलेले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये फळ देण्याची कॅपॅसिटी नाहीये. म्हणून पिता काय करतो, अशा फांद्याला काढून टाकतो. आणि असं म्हटलेलं आहे त्या वचनामध्ये, त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. असं म्हटलेले, त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात. बाहेर टाकणारा कोणतरी आहे, गोळा करणारा कोणतरी आहे, जाऊन टाकणारा देखील कोण आहे, कोणतरी आहे. आणि म्हणून जे फाटे फळ देत नाहीत अशा फाट्यांना सुद्धा प्रभू ओळख देत नाही. आणि म्हणून प्रभू ह्या ठिकाणी स्पष्ट बोलतो, मी कोणाला ओळख देणार नाही. तो त्यांना ओळख देत नाही जे त्यांच्या मेंढरापैकी नाही. प्रभूचं हे बोलणं त्या लोकांना, प्रभूचं ते बोलणं त्या लोकांना ज्यावेळेस त्या दिवशी तो प्रगट करीन बोलत त्यावेळेस कडूपणाचं वाटत. कदाचित हे भाषण ऐकून त्यांच्या मनामध्ये प्रभूच्या बद्दल द्वेष उत्पन्न होईल, परंतु प्रभू जो खरा आहे, जो सत्य आहे, तो सर्व गोष्टी प्रगट करणारा आहे. आणि म्हणून सगळ्यात मोलाची गोष्ट आहे माझ्या तुमच्या जीवनामध्ये, जे आम्ही स्वतःला विश्वासणारे देवाचा भक्त, देवाचे दास, देवाचे लोक, देवाचे लेकर, देवाच्या कन्या म्हणतो, तर माझ्या प्रभूनं माझ्या बाबतीत आज काय ओळख दिली पाहिजे, याचा आम्ही फार बारकाईनं स्वतःच्या हृदयाचा आणि आत्म्याचा परीक्षण केलं पाहिजे.
समाज आमच्या बाबतीत चांगली साक्ष देईल, मंडळी साक्ष देईल, नातेवाईक साक्ष देतील, पण त्याला महत्व नाहीये. महत्व त्याला आहे, माझा प्रभू मला एक दिवस बोलणार आहे, शब्बास भल्या आणि विश्वासू दासा, तू थोड्याशा गोष्टीबद्दल विश्वासू राहिला आहेस. तो दुसऱ्या दासाला देखील बोलतो, असं म्हटलेलं आहे, अरे दुष्ट दासा, मी करडा असल्यामुळे तुला माहित होतं, त्यातून ते देगणी घ्या आणि ज्याला 10 दिले आहेत त्याला देऊन टाका आणि ह्या दुष्ट दासाला अंधारात कुठे टाकून द्या. तिथं रडणं आणि दात खाण चालू. त्यांना सुद्धा तो ओळख देत नाही. न्याय करतो त्यांचा, ज्यांचं जीवन प्रभू समोर व्यवस्थित नाही, आत्मिक जीवन. आणि म्हणून दासा समाधाने तो साक्ष देणारा आहे, त्याच्या दासाबद्दल तो ओळख देणारा प्रभू आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो त्या लोकांना, ज्यावेळेस तो होता तिथं, तुम्ही माझ्या मेंढरापैकी नाही. आज देखील प्रभू हेच बोलत असेल त्या लोकांना जे त्याच्या मेंढरापैकी नसतील. आज देखील प्रभू तसं बोलतो मत्तेच्या पुस्तकामध्ये त्या लोकांना जे त्या नावाने पुष्कळ चांगले काम करतात, परंतु त्यांचा जीवन अंधारात पापाने भरलेला आहे. आज प्रभू त्या लोकांना, त्या 10 कुमारीपैकी 5 कुमारीला तू बोलतो, हे बघ, मी तुला ओळखत सुद्धा नाही, तुम्ही कुठले आहात मला माहित नाही. पुन्हा एक वचन वाचूया. योहान शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 8वा अध्यायाचं 44 वचन. तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता, तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःशीच बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. ह्या ठिकाणी प्रभू त्यांना सुद्धा ओळख देत नाही जे सैतानाचे आहे. कारण हे जे लोक आहेत, त्यांना असं म्हणूया आपण, बाप सैतान त्यांचा बाप आहे आणि हे ते सैतानाचे लेकर आहेत. परंतु त्यांच्यातील जे गुण आहेत ते त्यांनी प्रभूने प्रगट केले आणि प्रगट करून बोलला, तुम्ही आपला बाप यापासून, जो सैतान आहे त्यापासून झाला, तुम्ही माझं बोलणं समजून नाही घेत. वचन 43 म्हणतो, तुम्ही माझं बोलणं समजून का घेत नाही. आणि हे जे लोक आहेत जे प्रभूला प्रभूला समोर ठेवतात पण त्याला समजून घेत नाही, त्याचं वचन त्याचं बोलणं समजून घेत नाही, त्याची इच्छा त्याची योजना स्वतःच्या जीवनामध्ये लागूकरण करत नाही, अशा लोकाला तो म्हणतो, तुम्ही माझे नाही, तुम्ही त्या सैतानाचे आहात. आणि म्हणून प्रभू जे त्याचे नाही त्यांना तो कधीही ओळख देणार नाही. प्रभूचं हे जे भाषण जो आहे, हे वचन जे आहेत, माझ्या तुमच्या जीवनासाठी जे खरे आहेत, फार गोड आहे, पण ते त्यांना जे कडू आहे लागते, जे त्याचे नाही. परमेश्वराची प्रत्येक गोष्ट माझ्या तुमच्या जीवनासाठी परमेश्वराने योजली असतेच, परंतु जे परमेश्वराचे नाहीत त्यासाठी देवबापाच्या मनात त्यांच्या प्रती काहीही विचार नसतो. फक्त नरकाशिवाय, अग्नीशिवाय काही नाही. म्हणून प्रभू आपल्या मनातल्या गोष्टी प्रगट करतो लोकांसमोर. तो आपल्या दासासंबंधी देखील विचार प्रगट करतो, तो आपल्या मेंढरासंबंधी देखील विचार प्रगट करतो, आणि जे त्याचे नाही त्याच्याबद्दल तो न्याय प्रगट करतो. आणि तो म्हणतो सरळ आणि स्पष्टपणे मागं आणि पुढं, हे माझ्या मेंढरापैकी नाही, मी यांना ओळखत सुद्धा नाही. आणि म्हणून योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 10वा अध्यायाच्या आपण 27 वचनाकडे पाहिला असताना एक दोन उदाहरण घेतो आणि समाप्त करतो. माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, ती माझे मागे येतात. फार महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभू म्हणतो, मी स्वतःहून त्यांना ओळखतो.
स्वतःच्या मेंढरांना प्रभू स्वतःहून मुखाद्वारे ओळख प्रगट करतो की हे जी मेंढर आहेत, मी यांना ओळखतो, कारण ती माझी आहे. ही साक्ष माझ्या तुमच्या जीवनासाठी येणाऱ्या काळामध्ये जेव्हा प्रभू येईल, येणाऱ्या युगामध्ये जेव्हा प्रभू आम्हाला घेऊन जाईल, तिथं तो प्रगट दाखवणार आहे. तिथं माझ्या तुमच्या जीवनाची खरी कथा प्रभू प्रगट करणार आहे. आज तर मोठ्या मोठ्या गोष्टी बायबल घेऊन पुलपेट 10 करोडच्या लोकांसमोर किंवा 10,000च्या लोकांसमोर कित्येकाचं हे प्रवचन असते. परंतु सगळ्यात मोठी ओळख प्रभू तो त्याच्या मेंढराविषयी देत असताना, सगळ्यात मोठी ओळख प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मेंढरापैकी देत असताना, प्रभूच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे, प्रभूच्या चेहऱ्यावर जे प्रगटपणा प्रसन्नता दिसते, ती फार मोठाची. आणि ज्यावेळेस प्रभू त्याच्या मेंढराला ओळखत नाही, त्यावेळेस त्या मेंढराच्या चेहऱ्याचे हावभाव आणि त्यांच्या मनातलं कडूपण दुःख पण देखील प्रगट करतो. त्यांच्या प्रती प्रभूच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि जे त्याचे मेंढर आहे ज्यांना तो ओळख देतो, त्यांच्या प्रती प्रभूच्या चेहऱ्यावरचे हावभाव प्रगट करणारा प्रभू आहे. ज्यावेळेस तो आपल्या मेंढराला ओळख देतो, त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ते देखील प्रगट करणारा हा प्रभू आहे. प्रियांनो, फार मोठा आशीर्वाद परमेश्वराने ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या मेंढराकरता ठेवलेला आहे. ते म्हणजे ओळख. माझा प्रभू मला ओळख देतो, ही आहे खरी सत्यता. एक वचन वाचूया आणि समाप्त करतो. योहान शुभवर्तमान 1 अध्यायाच्या 48 वचनामध्ये प्रभू ओळख देतो. योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि वचन 48 वचनामध्ये तो एका व्यक्तीबद्दल उत्तम रीतीने ओळख देतो. आणि हे वचन मला तुम्हाला चांगल्या रीतीने माहित आहे. वाचतो मी. नथनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिपाने तुला बोलण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिलं. काय सुंदर ओळख आहे नथनेलच्या बाबतीत. आणि प्रभू स्वतःहून बोलला. आणि नथनेलने प्रश्न केला. नथनेल प्रभूला म्हणाला, प्रभू, तुझी कुठलं ओळख आहे? तू मला कधी ओळखतोस? मी तुला कधी ओळखतो? पण प्रभूनं त्याची ओळख प्रगट केली. हे बघा, ही आहे ओळख, ही आहे खरी ओळख. आणि वचन 47 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने नथलेच्या हृदयाचं चित्र प्रगट केले. काय म्हटलं बघा, वचन 47. नथनेल आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा, हा खराखुरा इस्रायली आहे, त्याच्या ठाई कपट नाही. अंतःकरणातली चित्र, अंतःकरण प्रगट करणारा, अंतःकरण उघडून दाखवणारा हा प्रभू मेंढरांचं, त्याच्या मेंढरांचं जे त्याचे आहेत, काय ओळख आहे. आज जरी आम्ही विश्वासणारे तारण प्राप्त झालेले, परंतु जर प्रभूच्या समोर जेव्हा आम्ही उभं राहू, त्यावेळेस प्रभू माझ्या तुमच्या अंतःकरणातले विचार प्रगट करत असतो. आणि जेव्हा तो अंतःकरणाचे विचार प्रगट करील, तर प्रत्येकाच्या अंतःकरणात कसे कसे विचार आले तो देखील त्याच्याबद्दल आहावा करणार आहे. भीती वाटते हे सांगत असताना, अंगावर काटे येतात हे बोलत असताना, चेहऱ्यावरचे हावभाव ढिले पडतात. जेव्हा प्रभू येईल त्यावेळेस माझं चारित्र्य जे आत्मिक आहे, माझं हृदय, त्याच्यामध्ये जे विचार आहेत इतराच्या प्रती, ते देखील प्रगट करणारा प्रभू आहे. आणि म्हणून प्रभू आपल्या मेंढरांना ओळख देतोच देतो. परंतु नथनेसारखी माझी तुमची ओळख पटवून देणारा हा प्रभू आहे. आणि प्रभू काय म्हटला योहान शुभवर्तमान याच्या 10व्या अध्यायामध्ये, तुम्ही माझ्या मेंढरापैकी तर नाही, परंतु माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. आज कडू काळाच्या दिवसांमध्ये आम्ही जीवन जगत असताना स्वतःच
आकर्षण करूया आणि देवाला एकच म्हणू, प्रभू हे कान, हे जीवन आणि वळ तुझ्या प्रती आशीर्वादित कर.